पार्वती पार्वती आनंद तर तुझ्या चेहऱ्यावर दिसतच आहे. अशा या आनंदाच्या क्षणाला एखादं कवड होऊन जाऊ दे. ठीक आहे. पार्वती या त्रिभुवनामध्ये परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला आकारही नाही. अशा या विराट परमेश्वराचं मी अहोरात्र ध्यान करत आहे. स्वामी
परमेश्वर निर्गुण निराकार आहे. त्याला देखील साकार नाही. आणि असं फरक मला ते कसे बरं ओळखावे? एवढे तुझं मला सांगा. मी आपला अनंत माणूस आहे. सखी, तू याच ठिकाणी थांब. त्या परमेश्वराची मनोहर प्रार्थना कर. म्हणजे परमेश्वर कसा आहे याचे गुपी तुला नक्कीच समजेल. आपण मला इथे ध्यान करण्यासाठी जात आहात. म्हणजे नक्कीच तुझ्या कल्याणासाठी जात आहात. होय सखी, मी तपश्चर्यासाठी 12 वर्ष जात आहे. 13व्या वर्षी पुन्हा येईल. या सृष्टीच्या कल्याणाकरिता आम्हाला तपश्चर्या करण्यासाठी जावंच लागणार आहे. तेव्हा 13व्या वर्षी आल्यानंतर तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण. बरं स्वामी, लावूया आपण. शुभाशीर्वाद. सखी, स्वतःची काळजी घे. 12 वर्ष बघता बघता निघून जातो. येतो. सावकाश या. स्वामीने मला न सांगता निघून गेले. पण परमेश्वर निर्गुण निराकार आहे. त्याला देखील साकार नाही. आणि असा फरक केला की कसे बरं ओळखावे? स्वामी तर मला न सांगता निघून गेले. काय बरं करावे? बघता बघता शंकर यांचे ध्यान लागले. म्हणजेच सृष्टीच्या कल्याणाकरता काहीतरी संकेत. पण त्यांनी पार्वती मातेला गुपित मात्र सांगितले नाही. पार्वती मातेला चिंतेत मात्र ठेवलं. हीच मातेची परीक्षा असेल. काय घडणार हे फक्त भोलेनाथ यांनाच माहित. पण पार्वती चिंतेत आहे ही बातमी सर्व देव देवतांमध्ये पोचली. सभा झाली. शेवटी श्रीहरी विष्णूंचा संदेश घेऊन नारद मुनींची स्वारी पार्वती महालाकडे प्रस्थान करण्यास सुरुवात देखील झाली. करू नको चिंता सांगे नारद मातेला 33 कोटी देव विनविती आदिशक्तीला नारदाची स्वारी आली कैलासाला नारदाची स्वारी आली कैलासाला करू नको चिंता सांगे नारद मातेला करू नको चिंता सांगे नारद मातेला 33 कोटी देव विनविती आदिशक्तीला नारदाची स्वारी आली कैलासाला नारदाची स्वारी आली कैलासाला नारायण नारायण तीर्थाय सप्तपाठाय संपूर्ण ब्रह्मांड पैठमंड दादा हा ब्रह्मपुत्र नारद नारायण नारायण देवाने सांगितली कामगिरी आपण पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे. श्रीहरी विष्णूची लीलात्मक चमत्कारी आहे. जगत कल्याणासाठी पृथ्वी तलावर अद्भुत असे घडवले जाणार आहे. महादेवाने माता पार्वतीला असे सांगितले आहे, परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला आकार नाही. आणि त्यात परमेश्वरी ध्यान करण्याची जात आहे. नारायण नारायण या कारणासाठी माता पार्वती विचारामध्ये म्हणणे आहे. आपण जाऊन हा मार्ग मोकळा करावा. नारायण नारायण पण ह्या मार्गामध्ये जाणे धाडस होत आहे हो, पण प्रयत्न तर केला पाहिजे. नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण काही चालत होतं म्हणून प्रयत्न तर केला पाहिजे. नारायण माते माते मी आलो आहे. नारायण नारायण या पांडवाच्या महालामध्ये आपले स्वागत आहे. नारायण 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 मुनिवर्य, हा? आपण अचानक येण्याचे कळलं तर म्हणजे नक्कीच काहीतरी संकेत मिळणार असणार. नाहीतर या पांडवाच्या मागेची आपणास आठवण तरी झाली. नारायण नारायण संकेत विळसून देणार या सृष्टीचे रचना करणारे माझे पिता ब्रह्मदेव आणि पालक विष्णू नारायणनाथ आणि लक्ष भोलेनाथ शिवशंकर यांच्यापेक्षा मी मोठा नव्हे. माते तू तर आदिशक्ती आहेस माते. नारायण नारायण मुनिवर्य, हा? आपण येण्याचे कळलं तर नारायण नारायण माते आपण तर कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये मग्न आहात. म्हटलं आपली काय गरज आहे का ते पाहावे. नारायण नारायण हे मात्र खरं आहे. स्वामी म्हणते परमेश्वर निर्गुण निराकार आहे. तर निश्चितचा आकार मानला आणि याचा परब्रह्म झाला की कसे काय असावे याच विचारामध्ये होते, याच चिंतेमध्ये होते. नारायण नारायण माते एवढंच ना यात का आहे. श्रीहरी विष्णूला चरणचा काही काही माहिती असेल आणि तुझी मनाची घालणे ते समजू शकते नाही आणि शंकेचे उत्तरही दिले. नारायण नारायण जशी आपली इच्छा मुनिवर्य. बरं माते येतो आम्ही. थांबा मुनिवर्य. हा? आता आपण आलात आहात तर पाण्यात मुली घेऊन जा. नाही माते चिपळामध्ये खूप कामे आहे. मला निघायला आहे. जशी आपली इच्छा. बरं येतो आम्ही. यावे आपण. नारायण नारद सांगे पार्वतीला विष्णूना विशी इथेच आहे गुपित पडे जनकल्यास हो जनकल्यास नारद सांगे पार्वतीला विष्णूला आता कोणत्याही कार्यात विलंब न करता साक्षात विष्णूचा जप करण्यास सुरुवात करते. म्हणजे माझ्या मनाची इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्रिभुवन भ्रमण करणारे नारद साक्षात पार्वती मातेला देवांचा संदेश सांगितला. परब्रह्म परमपिता साक्षात श्री आणि विष्णूंची आराधना करून त्यांना शरण जा. परमेश्वर कसा आहे ते तेच तुला सांगू शकते. पार्वतीने वेळ न दवडता परमेश्वराचे स्वरूप पार्वतीला पाहायचे आहे. पार्वतीने मनशुद्ध भूभावनेने अखंड अविरत श्री आणि विष्णूंचा जप करण्यास सुरुवात. हे आदिमाया, हे शिवशक्ती माता पार्वती, तू सर्व इंद्रिय रोखून ध्यानधारणा करून एकचित्ताने माझी भक्ती केली आहे. तेव्हा हा श्रीहरी
तुला प्रसन्न झालाय? बोल माते, तुझी काय इच्छा आहे? देवादी देवा नारायणा या पालखी माझी शुभांग गावाची सर्व वेदशास्त्र पुराणात परिपूर्ण असताना सुद्धा वेदांना तुमचा अंत लागत नाही. परमेश्वर निर्गुण निराकार आहे. त्याला निश्चित आकार नाही. आणि असं परब्रह्माला मी कसे बरोबर पावे? एवढं मला सांगा. माते, माझी इच्छा आहे. तू आदिशक्ती आहेस. तू सर्व गुणांनी परिपूर्ण असून या संपूर्ण विश्वाची स्वामिनी आहे. माते, तू तुझ्या अंतर्ज्ञानाने त्याला ओळखू शकतेस. कारण पूर्वजन्मी तुला एका महान देवतेने दृष्टांत दिला आहे. तू ध्यानमग्न हो आणि पूर्णपणे आठवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुला त्या परमपूज्याचे स्मरण होईल. देवादी देवा नारायणा हं? मला तर परमपूज्य देवाचे संकेत मिळत आहे. परंतु मला त्याचे पूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे योग्य अपराध मार्ग दाखवावा. माते, योग्य वेळी योग्य तोच प्रश्न केला आहे. तुझ्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आहे, किंबहुना तुला जो प्रश्न पडला आहे तो तुला विचारत आहे. माते, मंदिर बनवायचा आणि बुद्धीला इच्छित आकार झाल्यावर त्याची विधिवत पूजा करायची. मी स्वतः त्या मूर्तीमध्ये प्रवेश करून मोठी साधवंत होईल. पार्वतीने वेळ न दवडता बाळाच्या ओढीने आणि मायेने अनेक वर्ष स्नान न करता पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत स्वलिंगाचा मळ काढण्यास सुरुवात केली. आणि तो दिवस आनंदाचा. माझं बाळ साजीवंत पार्वती बाळाची काशी आणि बाळासाहेबांना सुरुवात आहे. तुझी माझं बाळ साजीवंत झालं. ए बाळा काय रे लबाडा, तुझं आता नाम विधीवर तुला करायलाच पाहिजे ना. आणि या गणेशाचा पाळण्यासाठी या वारीतील या मंडळाच्या भगिनी या ठिकाणी यायचं. या गणेशाच्या पाळण्यासाठी एक 4-5 वाजण्याची या ठिकाणी आवश्यक आहे. या गणेशाच्या पाळण्यासाठी सर्व यायचं. बाल गणेशाचा जन्म झालेला आहे. कुठे बरं राहिलं या? ये आपण बघूया कुठे बरं राहिलं या. काय ग किती विलंब केला? आज नामकरण सोहळा आहे ना. या या ये ग अशी. काय रे कोण आलंय? बघ आज नामकरण सोहळा कोणाचा आहे? माझ्या बाळाचा. होळीला बडा तुझाच आहे. ये रे आता. काय कोण बघतोय? लब्बाड ये ग.
करणार